एनडीएच्या बैठकीसंदर्भातली लोकसभा निकालानंतर आता राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी नेता म्हणून मोदींना समर्थनाची पत्र सुद्धा दिलेली आहेत। बैठक संपवून एनडीएचे हे सगळे नेते आता पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेत। या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान शिंदे गटाकडून मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एका राज्यमंत्री पदाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रौनक, आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि अनेक एनडीएतल्या सदस्य पक्षांनी मित्र पक्षांनी समर्थनाची पत्र दिलेली आहेत मोदींना। त्यानंतर काही मंत्रिपदाची सुद्धा मागणी केल्याचं समजतंय, जसे की चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा शिवसेनेकडनं पण 2 मंत्रिपदाची मागणी झाल्याचं समजतंय। काय अधिक माहिती आहे? निश्चितपणे विनोद, मी पहिले एक माहिती देतो की जी एनडीएची बैठक जी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झाली त्याच्या आधी एनडीए मधले जे अलायन्स पार्टनर्स आहेत त्यांनी एक वेगळी बैठक केली। त्यामध्ये चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे, नितीश कुमार, त्यासोबत चिराग पासवान सारखे नेते जे आहेत ते वेगळे काही अर्धा तास बसले आणि त्यानंतर हे सगळे नेते एनडीएच्या बैठकीला गेले, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। मुख्यतः सर्वच पक्षांनी एनडीएचे अलायन्स जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनीच पंतप्रधान मोदी परत एकदा पंतप्रधान व्हावं आणि पार्टनर्सनी आपलं समर्थन पत्र जे आहे ते नरेंद्र मोदी आणि भाजपला दिलेलं आहे। 7 तारखेला जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार संसदीय दलाची बैठक होणार आणि त्या बैठकीनंतर रितसर राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेसंदर्भातला दावा जो आहे तो बीजेपीच्या वतीनं करण्यात येईल, एनडीएच्या वतीनं करण्यात येईल। पण त्याच्या आधी जी माहिती सूत्रांच्या वतीनं विनोद उपलब्ध होत्या त्यानुसार चंद्रबाबू नायडू यांच्या वतीनं जी मागणी करण्यात आलेली आहे, कारण त्यांचा रोल या सरकारमध्ये क्रुशल असणार आहे, त्यामुळे 3 खासदार मागे 1 मंत्रिपद आणि लोकसभा अध्यक्ष हे त्यांना मिळावं अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती भाजपकडे त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्याचसोबत नितीश कुमारांकडनंही आपलं ऑफर जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि तर जवळपास 2 मंत्रिपद शिवसेनेच्या वतीनं मागण्यात आलेले आहे। मुख्यतः अजून एक राज्यमंत्रीपद मिळावं अशा स्वरूपाची देखील मागणी एकनाथ शिंदेच्या वतीनं करण्यात येत आहे। त्याला किती यश येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणुका होणार आहे। इतकंच नाही तर आज एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांची देखील भेट घेतली। काही मिनिटं फडणवीसांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये चर्चा झाल्या असल्याची माहिती जी आहे ती उपलब्ध झाली आहे। उद्या जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुंबईकडे रवाना झालेले आहे। उद्या ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, अजित पवार यांची भेट घेणार आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसनी केलं आहे त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न एकनाथ शिंदे करतील अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि जी दुसरी घडामोड घडते आहे ती इंडिया ब्लॉक संदर्भात घडते आहे। आत्ता मी जिथे उभा आहे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं निवासस्थान आहे, इथे इंडिया ब्लॉकची बैठक सुरू आहे। अनेक नेत्यांनी ज्या पद्धतीचं निवडणूकमध्ये इंडिया ब्लॉकने एक संघ राहून निवडणूक लढली त्या प्रस्ताव इथे आला। अनेक नेत्यांचं अभिनंदन करण्यात आलं। उद्धव ठाकरे, शरद पवार यांचं देखील अभिनंदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काही वेळानंतर जेव्हा माहिती उपलब्ध होईल निश्चितपणे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। अगदी धन्यवाद रौनक, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय आज घडामोडी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहेत। एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हींची बैठक सुरू आहे आणि पुढची रणनीती कशी असावी या संदर्भात चर्चा या बैठकांमध्ये झाल्याचं कळतंय। अर्थात अजूनही महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पंतप्रधानांचा शपथविधी, तो 8 तारखेला होणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे।